नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून आपण चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 12वीचा हे संपूर्ण सिलेबस आपण पाहणार आहोत. यामध्ये जवळपास 12 प्रकरण देण्यात आलेले आहे आणि हे 12 प्रकरण आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओ याचा घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पहिल्या प्रकरणाची सुरुवात करूया. संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. आता यामध्ये प्रस्तावना, अर्थ हे संपूर्ण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय. वित्त ही संकल्पना पैसे व पैशाचे व्यवस्थापन याच्याशी निगडीत आहे. निधीचे गमन आणि निर्गमन याच्याशी संबंधित आहे. आता निधीचे गमन आणि निर्गमन काय आहे तर तुम्हाला माहीत आहे की कंपनीचा मेन मोटिव्ह असतो प्रॉफिट. ठीक आहे, मेन मोठी असतो प्रॉफिट. तर या प्रॉफिट कमवण्यासाठी जे कंपनी म्हणजे स्थापित झालेली आहे, समजा कोणतीही कंपनी असो, इंडस्ट्रीयल एरियामधली असेल कंपनी, तर त्या कंपनीचा मेन मोटिव्ह असतो प्रॉफिट आणि प्रॉफिट हा त्यावाल्या कंपनीचा काय असतो, इनफ्लो असतो. ठीक आहे. आता हे ज्या कोणत्याही बाबतीतून त्या कंपनीमध्ये पैसा येत आहे तर त्याला काय म्हटले जातील, इनफ्लो. आणि कोणत्या बाबतीतून पैसा कंपनीतून जात आहे तर त्याला काय म्हटले जातील, आउटफ्लो. तुम्हाला माहीत आहे की कंपनीमधून कोणते सोर्सेस असतात. समजा कर्मचाऱ्यांचे पेमेंट असतात. समजा जर भाडेतत्वावरती कंपनी जर असेल तर त्याचा खंड द्यावा लागतो, भाडेतत्वावर भाडे द्यावं लागते, किंवा कर्जानुसार जर त्याने कंपनी ओपन केली असेल तर त्याचा कर्जाची परतफेड करावी लागतात. तर हे संपूर्ण जे काही कंपनीतून पैसा बाहेर जातो तर याला काय म्हटले जाते, निर्गमन म्हणजेच आउटफ्लो. व्यावसायिक संस्थेचे यश हे निधी उभारण्याची क्षमता आणि निधीचे विनियोजन करण्याची क्षमता याच्यावर अवलंबून असते. आता कंपनीचं तुम्हाला माहीत आहे, कंपनी कशा बाबतीतून निधी उभारते. म्हणजे आता एखादा संस्थात्मक वित्त व्यवस्था आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्था काय आहे, एक प्रकारची निधी उपलब्ध करते. आता समजा जर संस्थात्मक वित्त व्यवस्थेमधून एखादी कंपनी जर निधी उपलब्ध करत असेल तर त्याला काय करावं लागते, त्या कर्ज जर घेतलं असेल तर त्याचा पैशाचा व्याज त्यावाला संस्थात्मक वित्त व्यवस्थापनात द्यावा लागतो. आता महत्त्वाचं म्हणजे सांगितलं काय आहे की व्यावसायिक संस्थेचे यश हे निधी उभारण्याची क्षमता. आता निधी उभारण्याची क्षमता म्हणजे अशी असते की समजा त्या कंपनीची ग्रोथ कशी आहे तर ते महत्त्वाचं, ग्रोथ जेवढी आहे तर त्या ग्रोथनुसार संस्थात्मक वित्त व्यवस्था काय करत असतात, फंडिंग करत असतात. म्हणजे आता समजा कंपनी खूप ब्रॉड लेवलवर गेलेली आहे. समजा रिलायन्स कंपनी असेल, जिओ कंपनी आहे, हे कशी आहे, एक विख्यात कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज झाले, जिओ इंडस्ट्रीज झाले, टाटा इंडस्ट्रीज झाले. तर या कंपनीला म्हणजे यांची एक अशी गुडविल झालेली आहे की त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारचे म्हणजे कर्ज वगैरे प्रोव्हाइड करतात. तर यालाच काय म्हणतात, त्याची क्षमता. आणि यावर संपूर्ण त्याची काय असते, गुडविल असते, म्हणजे एक त्याची क्षमता माहीत पडत असते. आता त्यानंतर पाहूया, हेनरी फोर्ड यांच्या म्हणण्यानुसार पैसा हा एक हात किंवा एक पाय आहे. एक तर त्याचा वापर करा किंवा त्याला गमवा. व्यवसायात यश मिळवण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे हे अधोरेखित आहे. आता आपण बघितलेलं आहे की कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा हे एक महत्त्वाचं फॅक्टर आहे. त्यानंतर पाहूया संस्थात्मक वित्त व्यवस्था. संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये वित्तीय नियोजन, भांडवली बाजारपेठ, मुद्रा बाजार, भाग भांडवल बाजार यांचा अभ्यास अंतर्भूत असतो. आता काय म्हणतात की संस्थात्मक वित्त व्यवस्था हे भांडवली निर्मिती. आता आपण बघितलेले आहे की संस्थात्मक वित्त व्यवस्था त्यांनाच काय केलं जातं, पैसा प्रोव्हाइड करतो ज्या कंपन्यांची ग्रोथ चांगली असते. म्हणून वित्तीय नियोजन, भांडवली बाजारपेठ, मुद्रा बाजार आणि भाग भांडवल बाजार यांचा संपूर्ण अभ्यास करूनच वित्तीय संस्था हे काय करत असतात, वित्त पुरवठा केला जात असतो. तुम्हाला माहीत आहे की जोपर्यंत कंपनीची ग्रोथ आणि त्याची गुडविल म्हणजे जोपर्यंत त्यांना संस्थात्मक वित्त व्यवस्थांना असं कळत नाही की हे जर आपण कोणाला लोन प्रोव्हाइड केला त्या कंपनीला तर ते कंपनी त्या पैशाची परतफेड होती किंवा नाही, त्याचं संपूर्ण जे काही अभ्यास केला जातो. भांडवल निर्मिती, विदेश भांडवल यांचा संपूर्ण समावेश केला जातो. म्हणजे फक्त भांडवल निर्मितीसोबत विदेशी भांडवल यांचासुद्धा काय केलं जातं, यामध्ये समावेश केला जातो. आता भारतामध्ये फक्त भारतीयच कंपन्या कार्यरत आहे का, नाही, यामध्ये विदेशी कंपन्यासुद्धा कार्यरत आहे. यालाच काय म्हटले जाते, ग्लोबलायझेशन्स म्हणजे संपूर्ण जागतिकीकरण म्हटले जाते. जागतिकीकरणामध्ये काय केले जाते, प्रत्येक देश आपापल्या सीमेला भिडलेले असतात. म्हणजे या देशामधला कोणती ना कोणती वस्तू आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट करणे किंवा सुरू करणे किंवा आपल्या देशामधल्या दुसऱ्या देशामध्ये इन्व्हेस्ट करणे, तर हे यालाच काय म्हणतात, विदेशी बाजारपेठ.
त्यानंतर पाहूया वित्तीय व्यवस्थापन खालीलपैकी काही गोष्टींची खात्री करून घेते. जसे आता संस्थेकडे म्हणजे ज्या संस्थांना आपण पैसा प्रोव्हाइड करत आहोत तर ती वित्तीय संस्था कशी आहे, समाधानकारक आहे किंवा नाही, संस्था किमान मूल्य असलेल्या योग्य प्रकारच्या निधीचा वापर करत आहे किंवा नाही, संस्था उभ्या केलेल्या निधीचा योग्य वापर करत आहे किंवा नाही, किंवा संस्थेच्या मालकासाठी कमाल लाभांश म्हणजे जास्तीत जास्त नफा, जास्तीत जास्त प्रॉफिट, या संपूर्ण याचं अध्ययन कोण करत असते, वित्तीय व्यवस्थापन करत असते. आता याचे काही दोन संकल्पना आहे, जसं वित्तीय संस्था निश्चितीचा निर्णय आणि वित्तीय गुंतवणुकीचा निर्णय. वित्तीय निश्चितीचा निर्णय म्हणजे काय होते की व्यावसायिक संस्थेला वित्तीय गरज भागवण्यासाठी भांडवल बाजारात प्रवेश करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. या ठिकाणी वित्त उभारणीचे विविध पर्याय संस्थेसमोर असतो. आता तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक समजा जर एखादी चांगली कंपनी असेल की कोणतीही वित्तीय व्यवस्था त्यांना काय करतात, लोन प्रोव्हाइड करण्यासाठी समोर येतात. उलट त्यांना समोरून फोन येतात की सर आपल्याकडून काही वित्तीय व्यवस्थेचं म्हणजे व्यवस्था करून देण्यात येतील जर तुम्हाला वित्तीय व्यवस्था पाहिजे असेल तर हे संपूर्ण जे काही असतात तर ते समोरासमोर करत असतात आणि ते बँकेकडून कर्ज घेणे, सार्वजनिक ठेवी ठेवणे हे संपूर्ण प्रोव्हाइड केले जातात. परंतु त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, ते वित्तीय संस्था कशा पद्धतीची आहे त्यावर सर्वाधिक नोंद केली जाते. दुसरा पॉईंट आहे वित्तीय गुंतवणुकीचा निर्णय. व्यावसायिक संस्थेला जेव्हा भांडवल प्राप्त करायचे विविध पर्याय उपलब्ध होतात तेव्हा वित्तीय व्यवस्थापक पुढील पर्याय घेण्यास सज्ज होते. हे निर्णय म्हणजे निधीचा योग्य रीतीने उपयोग करून भांडवलदारांना कमाल लाभांश मिळवून देणे. आता काय कसं असते, कोणती जर समजा एखादी विदेशी कंपनी असेल आणि आपल्या समजा भारतीय कंपनीमध्ये जरी समजा भारतीय बजाज कंपनी असेल, आता पूर्वी काय झालं होतं की भारतामध्ये एक हिरो नावाची कंपनी होती. ठीक आहे, हिरो हे सायकल बनवत होती. पूर्वी हे हिरो कंपनी सायकल बनवत होती. मग त्यानंतर कोरियामधून एक होंडा नावाची कंपनी आली आणि त्याने काय केली, दोघांमध्ये एक मर्ज केली होंडा. ठीक आहे, दोघांनी मर्ज केली तर त्यानंतर काय झाली होती, हिरो होंडा झाली होती. ठीक आहे, हिरो ही भारतीय कंपनी होती आणि होंडा ही कोरियन कंपनी. तर हे दोन्ही मिळून काय झाले होते, मर्ज कंपनी झाली होती. त्यानंतर या दोघांनी मिळून काय केली होती, यांनी मोटरसायकल उत्पादनाची सुरुवात केली होती. तर यालाच काय म्हणतात की भारतीय कंपनीमध्ये विदेशी कंपनी इन्व्हेस्ट करणे, यालाच काय म्हणतात, वित्तीय गुंतवणुकी निर्णय करणे. त्यानंतर मात्र त्यानंतर हिरो ही कंपनी होंडा यापासून वेगळी झाली आणि होंडा आपली जे काही प्रोडक्शन भारतामध्ये सुरू करण्यात आले होते. आता त्यानंतर पाहूया संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व. व्यावसायिक संस्थेच्या कार्यात्मक व्यवस्थापनेत उत्पादन, वित्त, विपणन या तसेच कर्मचाऱ्यांची कृती या सर्वांना खूप महत्त्व आहे. म्हणजे फक्त वित्त व्यवस्थेचे महत्त्व नसून त्यापासून उत्पादन, वित्त, विपणन. आता कसं आहे, पैसे समजा कोणत्या कंपनीमध्ये पैसे आले तर तो काय करतील, त्याचा उत्पादन करतील. उत्पादन नंतर त्याला काय मिळतील, वित्त नंतर मग त्याचे काय करतील, विपणन आणि नंतर कर्मचारी. यामुळे काय होते, संपूर्ण जे काही अर्थव्यवस्था आहे ते सुरळीत प्रकारे चालले जाते. तर याचे संपूर्ण जे काही महत्त्व आहे ते पॉईंट्सद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिला पॉईंट आहे निर्णय प्रक्रियेत मदत करणे. आता व्यावसायिक संस्थेचे बहुतेक सर्व निर्णय हे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. व्यवसायातील कोणतेही कार्य निधीशिवाय स्वतंत्रपणे पार पडत नाही. व्यवसायामधील प्रत्येक निर्णय त्याचा नफ्यावरील परिणाम नजरेसमोर ठेवून घेणे आवश्यक आहे. आता कसं आहे, कोणतेही व्यवसाय सुरू केला तर त्याचा मेन मोटिव्ह काय असतो, नफा असतो आणि नफा हा मॅक्झिमम असला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त. तर त्याचसाठी काय करत असते, हे कंपनी म्हणजे वित्तीय संस्था हे निर्णय घेण्यात मदत करते. त्यानंतर दुसरा पॉईंट पाहूया प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. आता पैसा म्हटलं तर भांडवल येतोच. जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन उपक्रमात पाऊल टाकते तेव्हा तिला भांडवल उभारणी करणे आवश्यक असते. भांडवल उभारणीसाठी व्यावसायिक संस्था समभाग, कर्ज रोखे, बंधपत्रे यांची विक्री करते व बँकेचे कर्ज घेते. ओके, म्हणजे ह्याच बँकेच्या कर्जाकडून ते पैसे घेते. आता ते कशाही बाबतीत असो, CCच्या बाबतीत असो, कसंही असतो, तर त्याचा काही इंटरेस्ट त्या बँकेला द्यावा लागतो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे संशोधन व विकास कार्यात मदत करते. व्यावसायिक प्रकल्पासाठी संशोधन,
विकास व तपशीलवार शोधकार्य हाती घ्यावे लागते. आता म्हणजे कोणतीही जर समजा एखादी कंपनी स्टार्ट करायची असेल तर मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो की हे विचार विनिमय करून केले जातो. कारण की समजा कर्ज काढले आणि ते कर्ज असं छोटे मोठे नसतं, खूप मोठे असतो, करोडोनं कर्ज असतात. तर त्या कर्जाचे कशा प्रकारे संशोधन केले जातील, विकास कार्यात म्हणजे त्याचं महत्त्व किती असते, तर यासाठी वित्तीय संस्था हे महत्त्वाचं कार्य करते. जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारून नवीन वस्तूचे उत्पादन विकसित करून ग्राहकांना आकर्षित कसे करावे लागते, या कामासाठी कंपनीचा बाजार सर्वेक्षण करण्यासाठी बाजाराचे विश्लेषण हे केले जाते. म्हणजे काय सांगितलं आहे, समजा जर जुने कोणते उत्पन्न असेल आणि त्यावेळेस जर काय झाले असेल, ग्राहकांची जे काही म्हणजे इच्छा आकांक्षा असेल ते वेगळी असेल, तर त्यांच्या इच्छा आकांक्षा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादन केले पाहिजे. म्हणजेच त्याला काय म्हटले जाते, संशोधन व विकास कार्यात मदत करणे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करणे. आता निधीचा ओघ सुरळीत असेल तरच कर्मचाऱ्यांचे पगार वेळोवेळी होत असेल आणि कर्मचाऱ्यांचे पगार झाले तर कर्मचारी काय करतील, चांगल्या प्रकारे कार्य करतील आणि कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे कार्य करणे म्हणजे कंपनी काय असणे, सुरळीतपणे चालणे. कंपनी सुरळीतपणे चालणे म्हणजे काय होतील, प्रॉफिट होतील. म्हणजेच याला काय म्हणतात, वित्तीय जे काही संस्था आहे, संस्थात्मक वित्त व्यवस्था आहे, ते व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करते. म्हणजे निधी असला तर कर्मचाऱ्यांचे पगार होतील, कर्मचाऱ्यांचे पगार झाल्यानंतर कर्मचारी चांगल्या प्रकारे कार्य करतील, चांगल्या प्रकारे कार्य केल्यानंतर जे काही कंपनीचं प्रॉफिट आहे ते वाढत जातील. ओके. त्यानंतर पाहूया, पाचवा पॉईंट आहे, विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधणे. आता विविध कार्यांमध्ये कशा प्रकारचे समन्वय साधतात हे आपण पाहूया की जे संस्थात्मक वित्त व्यवस्था आहे ते संस्थेतील सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवते व त्याचे काय करतात, समन्वय साधते. म्हणजे एक प्रकारचे सुलक्षाचे वातावरण निर्माण करते. वित्तीय विभाग पुरेसा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही असा विचार करणे सुद्धा कठीण आहे. कारण जर वित्त विभागाने कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आवश्यक निधीचा पुरवठा न केल्यास, दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजांची पूर्तता न केल्यास, म्हणजे काय म्हणण्यात आलेलं आहे की जर संस्थात्मक वित्त व्यवस्था नसली तर काय होतील नाही, कच्च्या मालाचा खरेदी विक्रीचा जे काही व्यवहार आहे ते सुरळीतपणे पार पडणार नाही. हे सुरळीत पार पडले नाही तर म्हणजे उत्पादन विभागाचे जे काम आहे ते खूप कठीण होऊन जातील आणि ते कठीण झाल्यामुळे काय होतील, जे काही अर्थव्यवस्था आहे ते पूर्ण कोळमडून जातील. म्हणजे जे काही प्रत्येक देशाची जे काही अर्थव्यवस्था ज्या उद्योग संस्थावर अवलंबून असते. तर आता पहा, तुम्हाला सुरुवातीला सांगतो की जेव्हा 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस भारताची जवळपास 70 ते 80% जे काही लोकसंख्या होती ते शेतीवर अवलंबून होते. उद्योगावर मात्र 8% फक्त भार होता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा भारताचा जर विचार केला. आज जर भारताचा विचार केला तर 23 ते 25% उद्योगावर भार आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की आज 60-70 वर्ष झालेली आहे. या 60-70 वर्षामध्ये भारतामध्ये किती प्रकारचा विस्तार झालेला आहे. तर समजा जर तुम्हाला महत्त्व विचारले गेले तर हे 5च पॉईंट जास्त करून लिहायचे. जर तुम्हाला त्यानंतर सुद्धा पॉईंट लिहायचे असेल तर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पाहूया, भांडवलाची आवश्यकता. जेव्हा उद्योजक एखाद्या व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो तेव्हा तो त्या कल्पनेचे व्यावसायिक शक्यतांचा शोध घेऊ लागतो. प्रकल्पाचा जर आपण व्यवहार बघितला तर याचे समाधान उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला भांडवलाची आवश्यकता असते आणि हे संपूर्ण जे काही प्रकार आहे ते भांडवलावरच अवलंबून आहे. तर यामध्ये काही प्रकार देण्यात आलेले आहे, जसे स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. आता स्थिर भांडवलाबाबत जर विचार केला तर तुम्हाला माहीतच असेल की स्थिर भांडवल म्हणजे काय. स्थिर भांडवल म्हणजे जमीन, इमारत, उपस्कर, उमनवय म्हणजे जे स्थायी स्वरूपात उपलब्ध आहे त्याला काय म्हटले जाते, स्थिर भांडवल. जे मूव्हेबल नाही, जे आपण मूव्ह करू शकत नाही किंवा त्याला हलवू शकत नाही, त्याला म्हणतात स्थिर भांडवल. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना कंपनी प्रवर्तक तयार करतात. यासाठी प्रथम त्यांना कंपनीला आवश्यक असलेल्या स्थिर मालमत्तेची यादी तयार करावी लागते. याच्या किमतीचा अंदाज घेतला जातो. आता तुम्हाला जर स्थिर भांडवलाचा जर विचार केला तर स्थिर भांडवल हे कशा प्रकारचे असतात, एक स्थायिक असतात आणि त्याचे काय केले जाते, नियोजन केले जाते. ओके. आता यानंतर पाहूया आपण, खेळते भांडवल म्हणजे जे प्रत्यक्ष व्यवहारासाठी आपण कार्य करतो. आता स्थिर भांडवल म्हणजे आपण बघितलेलं आहे की इमारत,
मशिनरीज, त्यामध्ये जमीन संपूर्ण हे कशा एका वेळेस घेतणारी संपत्ती आहे. याला काय म्हटले जाते? स्थिर भांडवल. परंतु खेळते भांडवल असे असते की त्यांना दैनंदिन व्यवहारामध्ये रोजच्या रोज काम पडत असतात, तर त्या भांडवलांना काय म्हटले जाते? खेळते भांडवल. जसं खेळते भांडवलमध्ये काय काय येतील? मानव येतील किंवा पैसा येतील. म्हणजे आता समजा कोणती कंपनी फॅक्टरी असेल, ते मशिनरीज एकाएकीच सुरू होतील का? नाही. त्यांना काही वर्किंग कॅपिटलची गरज पडतात, म्हणजे काही माणसाची गरज पडतात, काही मजुरांची गरज पडतात. तर याच मजुरांना काय म्हटले जाते? खेळते भांडवल. दुसरं ऑप्शन्स आहे पैसा, निधी. आता कसं आहे, एकदाचे स्थिर भांडवल पूर्ण उपलब्ध झाल्यानंतर रोजचे दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर प्रवर्तकांना व्यवसायाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी निधीची आवश्यकता असते आणि ह्या निधीचा अंदाज घेण्यासाठी ते पैशाची उपलब्धता करून घेते. व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारा कच्च्या मालाचा साठा करण्यासाठी निधीची गरज लागते. म्हणजेच याला काय म्हटले जाते? खेळते भांडवल. ज्या निधीची गरज असतात त्यालाच म्हणतात खेळते भांडवल. आता आपण बघितलेले आहे स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. तर स्थिर भांडवलाचे काय आपण जे परिणाम करणारे घटकसुद्धा पाहून घेऊया. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक. आता यामध्ये 10 पॉईंट देण्यात आलेले आहे, तर आपल्याला 5 पॉईंट अभ्यासायचे आहे. पहिला पॉईंट आहे व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचे आकारमान, व्यवसायाची व्याप्ती, भाडेतत्वाचे प्रमाण आणि उपकरणाची व्यवस्था. आता स्थिर भांडवलाचा विचार केला तर स्थिर भांडवल म्हणजे एक जागा आहे. ठीक आहे, एक ॲझम करूया, एक कंपनी आहे, म्हणजे एक कारखाना एक जागी स्थापन झालेला आहे. ते व्यवसायाचे स्वरूप आता आपण ॲझम करूया मोठा आहे. ठीक आहे, त्या मोठ्या स्वरूपामध्ये मोठ्या मोठ्या मशिनरी आहे आणि तो व्यवसाय समजा साखर कारखाना आहे. साखर कारखान्यामध्ये जवळपास जे काही म्हणजे साखर कारखान्यात तिथे स्थापित झाला आहे, तिथे जवळपास कुठेतरी ऊसाची लागवड आहे. ओके, तिथे ऊसाची लागवड आहे, तर ते ऊसाची लागवडीसाठी हे साखर कारखाना केलेला आहे आणि हा साखर कारखान्याचे आकारमान आहे तर ते मोठे आहे. म्हणजे आपल्याला स्थिर भांडवलाचे जे काही आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक आहे ते आपल्याला अभ्यासायचे आहे. म्हणजे हा कारखाना आहे आणि याच्याच आसपासमध्ये कुठेतरी ऊसाची लागवड आहे. ओके, तर व्यवसायाचे स्वरूप आहे की यांना काय केले जातील? या साखर कारखान्याने मोठे मोठे मशिनरीची गरज पडतात. म्हणजे यासाठी काय असेल? त्याला निधीची सुद्धा गरज पडते. म्हणजे व्यवसायाचे स्वरूप कसे आहे? मोठे आहे. परंतु कसं आहे, कोणते कोणते व्यवसाय असे असतात की ते त्यांना व्यवसाय अशा प्रकारच्या कोणत्याही गुंतवणुकीची गरज पडत नाही किंवा स्थिर भांडवलाची गरज पडत नाही. असे कोणते व्यवसाय असतात? खरेदी विक्रीचे व्यवसाय असतात. समजा कोणती जागा खरेदी करायची असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारची म्हणजे एक त्रयस्थ पार्टी असते, तिसरा एक व्यक्ती असतो की तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला जागा विकतो आणि त्यातपासून त्याला काय मिळतात? पैसा मिळतात, म्हणजेच कमिशन मिळतात. यालाच काय म्हणतात? खरेदी विक्री व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची किंवा भांडवलाची आवश्यकता नसतो, त्याला दुसऱ्या बाबतीत पैसा मिळत असतो. आकारमान बघितलेलेच आहे आपण की मोठे आकारमान असेल की त्याला नैसर्गिकरित्या स्थिर भांडवलाची गरज असते. तिसरा पॉईंट आहे व्यवसायाची व्याप्ती. एखादी व्यावसायिक संस्था जेव्हा उत्पादन व वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन केली जाते तेव्हा त्याला स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. ओके, आता पाहूया चौथा पॉईंट, भाडेतत्वाचे प्रमाण. जर उद्योजकाने भाडेतत्वाच्या तत्वावर मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला तर व्यवसायात कमी प्रमाणात निधीची आवश्यकता भासते. आता समजा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तो कारखाना जर मोठा असेल आणि त्याने जर ते जागा विकत नसेल घेतली, फक्त ते भाडेतत्वावर असेल तर त्यांना पैशाची गरज पडत नाही. त्याला काही पैसा तिथे पगडे म्हणून ठेवावे लागतात आणि त्या जागेचा काही भाडे खंड म्हणून त्याला त्या जमीन मालकाला द्यावा लागतो. त्यामुळे जास्त करून त्याला निधीची आवश्यकता नसते. फक्त जे काही मशिनरीज असतात ते त्याला विकत घ्यावे लागतात किंवा मशिनरीसुद्धा ते भाड्यानं घेऊ शकतात. तर हे भाडेतत्वाचे प्रमाण झालेले आहे. पाचवा पॉईंट आहे उपकराराची व्यवस्था. उपकराराची व्यवस्था म्हणजे उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द करण्याचा विचार केला असेल तर अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे व्यावसायिकामध्ये स्थिर भांडवलाची गरज कमी भासते. उपकरार म्हणजे एक प्रकारचा करार असतात, कॉन्ट्रॅक्ट असतात. समजा जर एखादी जागा असेल, ठीक आहे, संपूर्ण कंपनी स्थायिक आहे, पूर्ण
पूर्ण कारखाना स्थायिक आहे. आता त्या व्यक्तीला काय करायचं आहे, तो कारखाना चालू करायचा नसेल, म्हणजे त्याला तो कारखाना त्याला काय करायचा आहे, ऑपरेट करायचा नाही आहे. तर तो काय करते, दुसऱ्या व्यक्तीला तो ऑपरेट करण्यासाठी देतो. तर त्या ऑपरेट करण्यासाठी एक काही करार असतो, काही महिन्याचा असतो, काही वर्षाचा असतो, 11 महिन्याचा असतो किंवा 3 वर्षाचा असतो किंवा 5 वर्षाचा असतो. तर त्या वर्षाच्या कालावधीमध्ये तो त्यावाल्या कारखान्यामध्ये जे काही उत्पादन होते त्याचा काहीतरी पर्सेंट भाग तो त्या व्यक्तीला देतो. यालाच काय म्हटलं जातात, उपकराराची व्यवस्था. ठीक आहे. आता यानंतर आपण खेळते भांडवलसुद्धा बघितलेले आहे. खेळते भांडवलाचे आता आवश्यकतेवर करणारे घटक आता सेम तसंच असतात. खेळते भांडवलसुद्धा त्याचे पॉईंटसुद्धा असेच आहे की व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचे आकारमान, विक्रीचे प्रमाण, उत्पादन चक्र, व्यापारी चक्र. तर हे सुद्धा त्याच बाबतीत आपल्याला लक्षात ठेव. फक्त ॲझ्युम करा की तिथे स्थायी भांडवल होते, इथे खेळते भांडवल आहे. त्यामध्ये आपल्याला पुन्हा स्थायी भांडवलाबाबत विचार करायचे होते, तर इथं आपल्याला खेळते भांडवल म्हणजे व्यक्ती, लायबिलिटीज, पैसा, अळका, जे आपल्या दैनंदिन वापराच्या गोष्टीमध्ये आवश्यक आहे. जसे कोणते समजा एखादी व्यवसाय असेल तर त्याला पैशाची गरज पडत असेल, मजुरांची गरज पडत असेल, श्रमांची गरज पडत असेल, पैशांची, गॅसची, वीजची, हे संपूर्ण जे काही असतात तर हे खेळते भांडवलाच्या मध्ये अंतर्भूत होतात. व्यवसायाचे आकारमानसुद्धा तसेच असतात. व्यवसायाच्या आकारमानाचा अंदाज हा एकूण क्षेत्राच्या प्रमाणावरून ठरवला जातो. मोठ्या प्रमाणावर व्यापार करणाऱ्या कंपनीस खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त असते. तिकडंसुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात जर कोणता एखादा व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा स्थिर भांडवलाची आवश्यकता जास्त असते. इथं खेळते भांडवलाची आवश्यकता जास्त असते. तर हे काही फक्त नाव बदलते, बाकी जे काही उत्तर आहे तर ते तुम्ही सेम देऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, यानंतरचं जे काही पोर्शन आहे ते आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करूया. आजचा जो काही व्हिडिओ इथं आपण स्किप करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर मी या व्हिडिओचा स्वाध्यायसुद्धा टाकणार आहे, त्यामुळे आपल्या व्हिडिओला कंटिन्युअसली तुम्ही वॉच करा.